नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्होडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण TCS चे जीके चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न सर्व पदासाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, मेळघाट बघा हे अभयारण्य वाघांसाठी राखीव असलेलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रेगूर मृदा। विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते? बघा चहाच्या मळ्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त असणारी मृदा कोणती मृदा असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पर्वतीय मृदा। विद्यार्थी मित्रांनो, चहाच्या मळ्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त असणारी मृदा असते। प्रश्न क्रमांक 4 बघा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती? बघा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी विचारली, खालीलपैकी कोणती या ठिकाणी उपनदी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील यमुना। विद्यार्थी मित्रांनो, ही नदी गंगा नदीची सर्वात मोठी या ठिकाणी उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, ऊटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऊटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील ऊटी बघा हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। असलमेंढा बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील असलमेंढा। विद्यार्थी मित्रांनो, हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, हल्दिया हे भारतामधलं बघा एक महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया बघा हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधले या ठिकाणी ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताची पहिली अणुपट्टी बघा अप्सरा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारताची बघा पहिली अणुपट्टी कोणती आहे? तर अप्सरा ही भारताची पहिली अणुपट्टी आहे, कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? तर सन 1956 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारताची पहिली अणुपट्टी अप्सरा उभारण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 10 बघा, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील नागपूर बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पेंच या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे असेच या ठिकाणी महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो
जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता विद्या टेक्निकल या विषयाचा, तुमच्या ठिकाणी जी या ठिकाणी तुमची पोस्ट असेल, तुम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठिकाणी तुमच्या ठिकाणी जी पोस्ट असेल, तुम्हाला त्याच या ठिकाणी पोस्टचे विद्यार्थी सिलेबस या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF या ठिकाणी पाठवले जाईल फक्त आणि फक्त 249 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कोणतीही बघा या ठिकाणी पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे या ठिकाणी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहेत. जर कोणाला खरंच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या नोट्स पाहिजे असतील तर आता बघा परीक्षेला कमी वेळ आहे. जर कोणाला खरंच या ठिकाणी नोट्स लागत असतील तर बघा सर्वांनी या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. भंडारा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. बघा ध्वनी म्हणजे बघा आवाजाचं बघा या ठिकाणी एकक खालीलपैकी कोणत्या प्रकारचं एकक आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, डेसिबल बघा या एककामध्ये या ठिकाणी ध्वनीच्या या ठिकाणी तीव्रतेचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 14, BCG बघा ही लस विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात. BCG बघा विद्यार्थी मित्रांनो ही लस खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. BCG लस विद्यार्थी मित्रांनो क्षयरोगावर या ठिकाणी प्रामुख्याने वापरली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो सोने असेल, चांदी असेल, बघा लोखंड असेल, बघा पारा असेल, सीसी असेल, बघा या काही महत्त्वपूर्ण बघा संज्ञा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या ठिकाणी प्रश्न विचारतात. सर्वांनी बघा या सर्व संज्ञा ठिकाणी पाठ करायचे आहेत. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा विचारली खालीलपैकी कोणती आहे. तर AG विद्यार्थी मित्रांनो चांदी या ठिकाणी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. तर AU विद्यार्थी मित्रांनो तर सोने या ठिकाणी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. स्वामी दयानंद सरस्वती यांनी विद्यार्थी मित्रांनो सत्यार्थ प्रकाश हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 17 बाबा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा या ठिकाणी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झाली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. डॉक्टर आत्माराम पांडुरंग बघा यांच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक मुक्ती सदन बघा यांच्या संस्थापक बघा मुक्ती सदन यांच्या बघा मुक्ती सदन बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली या ठिकाणी संस्था आहे मुक्ती सदन. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मुक्ती सदन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. मुक्ती सदन यांची स्थापना पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदनची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 19 बघा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 20 पहा, माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. माय कंट्री माय लाईफ बघा हे एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर LK अडवाणी माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, लज्जा बघा ही कादंबरी बघा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत. लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर तस्लिमा नसरीन लज्जा या कादंबरीच्या लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मिळून इंग्लंड या देशामध्ये पहा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. जागतिक दूरसंचार दिन
बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर 17 मे बघा या दिवशी जागतिक दूरसंचार दिन असतो. दुसरा क्रमांक बघा जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. दुसरा क्रमांक श्रीमान योगी बघा हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणाचं साहित्य आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न श्रीमान योगी बघा हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणाचं साहित्य आहे? बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. रणजित देसाई यांचं बघा या ठिकाणी हे श्रीमान योगी हे त्यांचं या ठिकाणी साहित्य आहे. दुसरा क्रमांक पुढे अस्पृश्यता निर्मूलन बघा यांच्यासाठी सन 1900 बघा 44 मध्ये विचारले विद्यार्थी महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली? बघा सन 1944 मध्ये विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कशाची स्थापना त्यांनी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर समता मंच बघा त्यांनी स्थापना ही केली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 अडथळे सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 अडथळे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सन 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 अडथळे सत्याग्रह केला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा बँकेमध्ये विचारले बनावट नोटा शोधण्यासाठी बघा पुढीलपैकी कोणत्या लाईटचा वापर करतात? बघा विद्यार्थी मित्रांनो बँकेमध्ये विचारले बनावट नोटा बघा शोधण्यासाठी कोणत्या लाईटचा वापर करतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील अल्ट्राव्हायोलेट बघा लाईट या प्रकारच्या बघा लाईटचा प्रामुख्याने उपयोग करतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? बघा ते अणु या पातळीवर कार्य करते. दुसरा क्रमांक वजन आणि मापे बघा यांचं जागतिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? वजन आणि मापे यांचं बघा जागतिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा पॅरिस बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वजन आणि मापे यांचं या ठिकाणी जागतिक कार्यालय आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा रिओ दी जानेरो या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद बघा खालीलपैकी केव्हा भरली होती? बघा रिओ दो जानेरो या शहरामध्ये बघा वसुंधरा शिखर बघा जून सन 1992 या ठिकाणी वसुंधरा शिखर परिषद या ठिकाणी भरली होती. दुसरा क्रमांक लोकसंख्येमध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राज्य आहे? बघा लोकसंख्येमध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश विद्यार्थी मित्रांनो प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. तर महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये लोकसंख्येमध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. दुसरा क्रमांक दुसरा बघा आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी शेगाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आनंद सागर उद्यान आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा सन 1861 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतीय पोलीस कायदा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा विदर्भामध्ये विचारले एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विद्यार्थी मित्र विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा 12 मार्च बघा हा दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 12 मार्च बघा हा दिवस विद्यार्थी मित्रांनो कोणता दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो? 12 मार्च बघा या ठिकाणी समता दिन म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा दिवस साजरा केला जातो. दुसरा क्रमांक पुढचा बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा रीती भविष्यकाळाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत. रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. मी रोज 4 वाजता उठत जाईन. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी विद्यार्थी हे वाक्य रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो. मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर बिहार बघा या राज्यामध्ये मधुबनी हा चित्रकला या ठिकाणी प्रसिद्ध
चित्रकला प्रकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रपती बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा महत्वपूर्ण बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर कलम 52 विद्यार्थी मित्रांनो हे कलम बघा भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? धवल क्रांती कशा संबंधीची या ठिकाणी संज्ञा आहे? धवल क्रांती बघा दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये घडले होते? 13 एप्रिल सन 1919 जालियनवाला बाग हत्याकांड विद्यार्थी मित्रांनो अमृतसर या शहरामध्ये ते घडले होते। प्रश्न क्रमांक पुढे, भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये विचारले आकारमानाने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर गोवा राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिग्रबूड आसाम ते कन्याकुमारी बघा देशामधली सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे? देशामधली विचारले सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती रेल्वेगाडी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे विवेक एक्सप्रेस विद्यार्थी मित्रांनो देशामधली सर्वाधिक लांबीची या ठिकाणी रेल्वेगाडी आहे। बघा भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये मानला जातो? भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदामध्ये मानला जातो? तर सामवेदामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय संगीताचा उगम या ठिकाणी मानला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी सूर्यमालेमध्ये विचारले सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता ग्रह आहे? बघा सूर्यमालेमध्ये विद्यार्थी मित्रांनो सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजेच तर पृथ्वी विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमध्ये सूर्यापासून या ठिकाणी तिसरा ग्रह पृथ्वी ग्रह आहे। प्रश्न क्रमांक बघा, खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने या ठिकाणी वेढलेला समुद्र आहे? पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 मरतबगा समुद्र विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे जमिनीने वेढलेला तो समुद्र आहे। प्रश्न क्रमांक बघा, नवेगाव बांध हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नवेगाव बांध बघा हे पक्षी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो गोंदिया या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र पठार बघा हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं पठार आहे? महाराष्ट्र पठार तर बेसॉल्ट बघा या खडकापासून विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पठार या ठिकाणी बनलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो नेहमीच लवकर येत असतो अशा प्रकारचं या ठिकाणी एक वाक्य आहे। हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तो नेहमीच लवकर येत असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रीतिवर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। वर खाली पुढे मागे हे पुढीलपैकी कोणत्या एका जातीचे या ठिकाणी शब्द आहे? वर खाली पुढे मागे तर शब्दयोगी अव्यय विद्यार्थी मित्रांनो या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढे, गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। CISF BSF SRPF ITBP बघा गटामध्ये न बसणारा शब्द म्हणजे कोणता आहे? तर या ठिकाणी SRPF बघा या ठिकाणी ह्या गटामध्ये न बसणारा शब्द आहे। SRPF स्टेट लेवलचा असतो, बाकी ठिकाणी या सेंट्रल लेवलच्या ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स आहेत। प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्र राज्यामधले पहिले कॅशलेस गाव खालीलपैकी कॅशलेस गाव कोणता आहे? तर दसई विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेस गाव आहे। बघा महाराष्ट्रामध्ये दक्षिण वाहिनी नदी प्रणाली खालीलपैकी कोणती नदी प्रणाली आहे? दक्षिण वाहिनी म्हणजे दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत? दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या बघा वर्धा आणि बघा वैनगंगा या नद्या दक्षिण दिशेने बघा वाहणाऱ्या नद्या आहेत। प्रश्न क्रमांक, छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर शिवाजी सावंत छावा या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे? मुडदूस बघा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे? बघा ड जीवनसत्वाच्या अभावी विद्यार्थी मित्रांनो मुडदूस हा या ठिकाणी विकार होत असतो। प्रश्न क्रमांक 30 बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे? ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामधलं या ठिकाणी अभयारण्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे DMER भरती
बघा सन 2025 असेच आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले आहेत। तुम्हाला सोबत या ठिकाणी 2025 पूर्णपणे चालू घडामोडीचे PDF पण मिळेल आणि विशेष म्हणजे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसवर आधारित आपल्याकडे संबंधित तुम्हाला या ठिकाणी पदाचारी किंवा टेक्निकलचे सर्व या ठिकाणी प्रश्न हे मिळून जातील फक्त आणि फक्त 249 मध्ये। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे विद्यार्थी मित्र तुम्हाला ठिकाणी सर्व अभ्यासक्रम तुम्हाला पाठवलं जाईल। बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर सर्वांना या ठिकाणी मिळून जाईल।